तारांगण. तारांगण हे विशिष्ट प्रकारचे सिनेमागृह असते. याचे छत अर्धगोलाकार असते. सिनेमागृहाच्या मध्यभागी बसवलेल्या एका खास यंत्राद्वारे छतावर तारे, ग्रह आणि अंतराळाची चलचित्रे प्रक्षेपित केली जातात. तारे आणि अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. तारांगणात आपण कोणत्याही ठिकाणचे, कोणत्याही वेळेचे, रात्रीचे आकाश कसे दिसते ते पाहू शकतो. आपल्या सूर्यमालेत 9 ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. याला एकही उपग्रह नाही. या ग्रहाचा गाभा लोहाचा आहे. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 88 दिवसात पूर्ण करतो. शुक्र हा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे. शुक्राचा आकार व रचना पृथ्वीप्रमाणे आहे, म्हणून त्याला पृथ्वीचा बंधुग्रह म्हणतात. शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ गोलाकार आहे. सूर्य व चंद्रानंतर हा आकाशातील सर्वात प्रखर ग्रह आहे. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 224.7 दिवसात पूर्ण करतो. पृथ्वी हा सूर्यापासून तिसरा ग्रह आहे. आपण सारे पृथ्वीवर राहतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 365.25 दिवसात पूर्ण करते. मंगळ हा सूर्यापासून चौथा ग्रह आहे. त्याचा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे. हा एक खडकाळ ग्रह असून त्यावर विरळ वातावरण आहे. फोबोस व दिमोस हे मंगळाचे उपग्रह आहेत. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 687 दिवसात पूर्ण करतो. गुरु हा सूर्यापासून 5वा व आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरुचे वस्तुमान सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या 2.5 पट आहे. गुरुला कमीत कमी 63 उपग्रह आहेत. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 4331.6 दिवसांत पूर्ण करतो. शनी हा सूर्यापासून 6व्या स्थानावर आहे. हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनी त्याच्या भोवती असलेल्या विशिष्ट कड्यांमुळे ओळखला जातो. युरेनस सूर्यापासून 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो व्यासानुसार तिसरा व वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. आधुनिक काळात शोध लावलेला हा पहिला ग्रह आहे. नेपच्यून हा सूर्यापासून 8व्या क्रमांकाचा ग्रह आहे. प्लुटोचा समावेश आता ग्रहांमध्ये न होता बटुग्रह म्हणून केला जातो.